मॅचला सुरुवात होत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतो अक्षय बांगारे. पहिला चेंडू अक्षयाचा, पहिला चेंडू उडवला आकाशालगत. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाहीये, कारण की छोटे युद्ध संपलेत, मोठ्या युद्धांना सुरुवात झाली. विकेटचं बटन. अक्षय जिलेंडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढील मॅच नाणेफेकी केली जाते. चला दोन्ही संघाच्या कर्णधार आपण जायचं. एका साईडला वाफी संघ असेल, त्याला फाईट करणारी टीम तांबडमाल संघ. या दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे नाणेफेकी केली जाईल. आताच गेल्या आठवड्यामध्ये तांबडमाल येथे खूप सुरेख स्पर्धा पार पडली आणि या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला गेलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवर यश मिळते अक्षय बांगारे सरांना. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली जाते. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच व्हाईट चेंडू. तो टॉस कोणी जिंकला, डिसिजन काय आहे आमच्यापर्यंत पोहोचवायचं. तांबडमाल संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग घेतलं. फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं टीम वाफे संघाला. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू एक साईडच्या दिशेने बॅटिंगचा फ्लो ओपन केला. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका साईडला पाहायला गेलं तर संघ असेल चिंपाडा आणि एका साईडला संघ पाहायला गेला सारमाल संघ. दोन्ही संघ पाहायला गेला तर नक्कीच लाजवाब संघ पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर यश मिळाल्यानंतर पुढचा चेंडू पाहायला गेला तर वाईड आला, वाईड +1 आणि आता या चेंडूवर एक धाव. अशा धावसंख्या पाहायला गेला प्रगतीपथावर धावा लागल्या 3. पुढचा चेंडू पाहूया डावखुराताचा फलंदाजासाठी अक्षय बांगारे याचा. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला आणि हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. तीन चेंडू मध्ये पाहायला गेला तर धावा या ठिकाणी 4 धावा. आधी स्कोरर मित्र आम्हाला सांगताना आरू यांचा छोटा आरू आधी यांचा छोटा भाऊ आरू स्कोरर मित्र. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. चेंडू फटक्यामध्ये पावर आहे पण चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आज कुठेतरी पाहायला गेला चिंपाडा संघ विचार करत असेल, आज हे ऐतिहासिक मैदान पूर्ण चौफेर मैदान असतं ना तर आज पाहायला मजा आली असती, कारण की हे 360 फलंदाजी करण्यामध्ये आदिवासी संघ आदिवासी खेळाडू माहीर आहेत. पण या ठिकाणी मित्रांनो एवढं मोठं मैदान मिळाले हे सोपी गोष्टी नाही. शहापूरमध्ये हीच एक जागा आहे आणि हेच एक मैदान आहे, त्याला ऐतिहासिक मैदान म्हणजेच वानखडेचं मैदान जसं म्हणतात ना त्याच प्रकारे हे खाडीचं मैदान आहे. पुढचा चेंडू पाहूया. रिव्हर्सचा अँगल आहे, फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक धावतोय बोलतो चेंडू पर्यंत. सीसीचा फटका 2 धावा कंप्लीट करतोय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जणू काय आज मैदान कसं असू द्या, चेंडू कसंही रिलीज करू द्या, मला संघासाठी धावा करायचेत. झोपणार, उठणार, मारणार, फटकेबाजी करणार. धावसंख्या 7. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे, 3 षटक कंप्लीट करायचे. 16वा मिनिट लावायचा नाही आणि ज्यावेळी 16 मिनिट लागेल तर त्यानंतर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करावा लागेल. पुढचा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच लाईन चेक केली जाते हेमंत सरांच्या माध्यमातून. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 8. आपण पाहतो दोन्ही संघांची झाली एकमेकांची गाठ. धावसंख्या 8.
आता मात्र पुढचा चेंडू आकाशाला उडवला पाहूया क्षेत्ररक्षक सर्कल मधला येतो जज करण्यामध्ये आणि त्या ठिकाणी सक्सेसफुल होतो. ज्या फलंदाजाच्या बॅटीतून फटके येत होती त्या फलंदाजाला आता बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. विकेटचं बटन धक्का बसला. फलंदाज बाद झाला. चला पुढील फलंदाज लगेच मैदानामध्ये यायचं विनंती असेल. चिंपाडा संघ एकामागे एक विकेट गेल्यानंतर आणि जरी नाही गेल्या तरी पण फलंदाज बाद झाला ना पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गौरव दर्शन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दुसरं षटक टाकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला गेल्या 8 धावा, विकेट घेतल्या 2 अशी गोलंदाजी केली अक्षयाने आणि आता दुसरं षटक टाकण्यासाठी डाव करत असा गोलंदाज दर्शन. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा हलकासा कट केला चेंडूला, ग्लान्स केला फक्त मनगडाच्या साहाय्याने. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगतच येतो. फॉर्मलिंग पाहायला मिळाली. बघता बघता 2 धावा च्या मात्र कंप्लीट केल्या जातात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू हलकासा मनगडाच्या साहाय्याने कट केला. पुन्हा एकदा एकच धाव. धाव संख्या 11. मात्र पाहतो आपण षटक क्रमांक दुसरं चालू. गोलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं तर कुठेतरी दुखापत आहे. चेंडू मात्र त्याच्या एका डोळ्याला लागलेला आहे. पण आज आपल्या संघासाठी क्रिकेट खेळायचा एक चांगला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू होता आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट चेंडू आहे आणि 1 बाउल सुद्धा दंडित केलाय गोलंदाजाला. बारा धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा गर्रकन फिरवला. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लगतच पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक चेंडू वाढवतोय, उचलतोय, फेकी करतोय. पुन्हा एकदा गॅदर केला जाईल. तत्पुरता घेतल्या गेल्या या ठिकाणी एकच धाव. एका धावाने धावसंख्या 13. 5 चेंडू टाकून झाले. दुसरा षटकातील 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. चाटेंग गेला आणि या ठिकाणी पहा थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. रणजित यांचा छोटा भाऊ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. परिणाम 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 2 षटकाच्या अखेरीस धावा 15 धावा. 2 षटक कंप्लीट झाले. चला तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय. विनंती असेल सारमाल संघ. विनंती कोणालाच केली जाणार नाही पण लक्ष असू द्या. जो टायमिंग लावलं त्या टायमिंग वर आपल्याला या ठिकाणी षटक कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजीसाठी तिसरं षटक टाकण्यासाठी रणजित आला. रणजित कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रणजित याचा. सेकंड राऊंडची ही लढत पाहतोय.
हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, जज करण्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय. आणि हा खेळाडू असा आहे ना, जणू काय मैदानाच्या आतमध्ये कुठेही ठेवा, त्याच्याकडे चेंडू गेला ना तो सोडणार नाही असा खेळाडू आहे. एक फिल्डिंगचा दर्जा त्याचा लाजवाब आहे, फलंदाजी करायचा त्याचा दर्जा लाजवाब आहे. अष्टपैलू खेळाडू तू या संघामध्ये आहे. विशाल त्याचं नाव, सारमाल त्याचं गाव, असा हा विशाल. विशाल वारी पारी करतो. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवर रणजिता मात्र विकेट घेतोय. सागर. सागराने पहिला चेंडू स्पर्श करत असताना बाटीच्या कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. चला थोडं स्पीडअप असू द्या. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिसना, फटका सुरेख आहे, सेफ झोनचा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला, चेंडू आडवेल तत्पुरता घेतल्या गेला. 2 धाबा, 2 धाबाने संघाची धावसंख्या 18 अंकेवर पोहोचले. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला भेटतंय आज? चिंपाडा संघ चेंडू मारतोय तो कोणाकडे मारतोय? फक्त फिल्डिंग करणारा एकच खेळाडू विशालकडे चेंडू जातोय. पुढचा चेंडू पाहूया. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू परत चेंडू आडवेल, चेंडू पुन्हा एकदा फेकी केली जाईल, तत्पुरता घेतल्या गेल्या. आतापर्यंत या 2 धावा आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल 20. हे मात्र धावा पाहायला मिळतात. संत गतीने चाललेला सामना आपण पाहतोय. ह्या ठिकाणी धावसंख्या मात्र कुठेतरी रोखले गेले सारमाल संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅक ऑफ द हँड चेंडू स्लोवर गतीचा चेंडू होता. हा चेंडू टप्पा पडला, थोडासा स्लोवर गतीने गेला. फलंदाजाने पाहिलं. एकच धाव, एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल 21. 21 धावा, 21 धावा तेव्हा तर प्रगतीपथावर पाहायला भेटत. शेवटचा चेंडू असेल रणजित याचा सागर साठी. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता. काहीतरी कर, कारण की गोलंदाज म्हणतोय परफेक्ट यॉर्कर. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 30 कंप्लीट होत आहे. थोडं पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं, जरा धावत जायचं. टीम चिंपाडा संघाचा एखादा प्रतिनिधी आपण जायचं पाणी घेऊन. चला आपण फिल्डिंग सजवायचं. टीम सारमाल टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो. टीम सारमाल संघाचा गोलंदाज धनेश. धनेश चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. सेकंड राऊंडची लढत पाहतो आपण. आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलो 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकाच्या अखेरीस धाबा 21 धाबा झाल्यात. आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज.
पाहूया पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर होता, फलंदाजाला मात्र 4 चित्त्या मुठ केला, हा चेंडू मात्र मारूनच दिला नाही, तिथेच स्थिरावलेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक चौथं चालवा, सेकंड राऊंडची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला टीम आहे ना सारमाल संघ, तर एका साईडला चिंपाडा संघ आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला आणि आता मात्र पुढचा चेंडू पुढे स्टेप आउट गेलाय. क्षेत्ररक्षक अक्षय बांगारे तैनात आहे, झेल टिपतोय, विकेटचं बटन. पुढील फलंदाज गणेश मैदानामध्ये जातोय. लेट पट्टेट फलंदाजी करावी लागेल, कारण की या ठिकाणी ना मित्रांनो अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये किती धावा लागले जातील, किती टार्गेट सेट केला जाईल आणि ज्यावेळेस आम्ही फलंदाजीसाठी येऊ त्यावेळेस आम्हाला किती करावे लागतील या उर्वरित 4 चेंडू मध्ये पाहायला मिळतील. पुढील फलंदाज गणेश, तर गोलंदाजीसाठी लाजवाब कामगिरी गणेशाची चालवा. पुढचा चेंडू पाहायला गेला, गणेशाला अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू आहे. हा चेंडू नक्कीच धाव नाहीये, कुठलीच ऍक्शन नाहीये फलंदाजाची, म्हणजेच निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूच्या बाबतीत पाहायला गेलं तर चौथ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि या ठिकाणी अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 21 मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळते. पुढचा चेंडू असेल, हा चेंडू सुरुवात गतीचा होता, स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा असेल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, एकही धाव दिली नाही या षटकामध्ये, 1 विकेट घेतली आणि या ठिकाणी 5 चेंडू टाकून झालेत. हा चेंडू लोवर फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन खूपच सुरेख आहे, चेंडू अडवला गेला, फक्त आणि फक्त 1च धाव. अशा प्रकारे षटक क्रमांक पाहायला गेला चौथं कंप्लीट होते. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेला 22 झाल्या आणि 23 धावा करायचे टीम सारमाल संघाला. चला चिंपाडा संघ आपण लगेच मैदानामध्ये जायचं. चिंपाडा संघ क्षेत्ररक्षणासाठी आपण लगेच जायचं. चला चिंपाडा संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाला. 24 चेंडू मध्ये करायचे जिंकण्यासाठी धावा या ठिकाणी टीम सारमाल संघाला 23 धावा करायचे. यानंतरची मॅच वाफे विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. तांबडबाल संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तांबडबाल संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला आणि वाफे संघाला क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं. चला वाफे संघ आपण आपला स्क्वॉड घेऊन या ठिकाणी खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचं. दोन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील, रणजित आणि विशाल ही जोडी. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय विश्वास, ठेवलाय त्याच्यावर विश्वास.
राहुल शिंगे यांच्या माध्यमातून टीम सारमाल संघाला शुभेच्छा आल्यात कॉलद्वारे, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. चला स्पीडअप करा टीम चिंपाडा संघ, विनंती आहे आपल्याला, कारण की खूपच उशीर झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण रणजित आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे विशाल. पहिला चेंडू टाकला जाईल. पहिला चेंडू वेगावर स्वार चेंडू टाकला, जो टप्पा पडला सुंग निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. हे करावं लागेल टीम चिंपाडा संघाला, कारण की या ठिकाणी धावा कमी आहेत. लो स्कोरिंग मॅच मला हाय स्कोरिंग करायची असेल तर भेदक मारा करावा लागेल. पहिला चेंडू धरायला दाट. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बॅटीची कडा लागली. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी स्ट्राईक चेंज राहील. चांगला गोलंदाज आहे नक्कीच. आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये आपलं काम चांगलं करत असताना या खेळाडूवर लक्ष गेलं टीम वेताल स्वामी संघाचं, आणि या खेळाडूला मात्र त्या संघामध्ये खेळण्यासाठी मात्र वाहिनी लागलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओहो, लाजवाब चेंडू. ऑफसाइड यॉर्कर. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. पहिला चेंडू दाट. दुसरा चेंडू एक धाव. त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पाहायला मिळतो. मला माझ्या संघाच्या कर्णधाराने माझ्यावर विश्वास ठेवलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी दिलं, तर मला पहिल्या षटकामध्येच पूर्णपणे मॅच आमच्याकडे झुकवायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. लाजवाब चेंडू पैकी निर्धाव चेंडू. 4 चेंडू झाले त्याच्या स्पील मध्ये टाकून. धावा दिला 1 आणि 3 चेंडू बाद आलेत. खूपच सुरेख गोलंदाजी. विश्वास ठेवलाय विश्वासावर आणि विश्वासापूर्ण गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू सुलभ गतीचा चेंडू. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. खूपच सुरेख गोलंदाजी. आज शहापूर तालुक्यातील तारे सितारे निवडण्यामध्ये माहीर असतील तर आमचे राजा बलवे सर असतील आणि एनपी स्पोर्टचे आमचे मालक निलेश सर असतील. आता मात्र फटका फसला आहे. खेळाडू आहे, कारण की तो गालामध्ये असला. धक्का बसला सारमाल टीमला. पहिला गडी बाद. पहिले षटक टाकत असताना गोलंदाज विश्वासपूर्ण गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 1 धाव देऊन 1 गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. लो स्कोरिंग मॅच हाय स्कोरिंग कशी करायची आम्हाला माहित आहे आणि त्याच प्रकारे गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 1च धाव दिली आणि या ठिकाणी 1 विकेट घेतली. चला फिल्डिंग लावायचे. प्रत्येक षटकामध्ये टीम मिटिंग घ्यायची नाहीये, हे सुद्धा लक्ष असू द्या. दुसरं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी ट्रॅकवर कुठला गोलंदाज येईल हे मात्र पाहायला मिळेल. गौरव बघा, पहिल्या गोलंदाजाच्या नावावर विश्वास होता आणि आता गोलंदाज आहे गौरव. तो गौरव करेल की आपल्या संघाचा, पाहूया. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो धनेश. स्ट्राईकला फलंदाज आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याच्यामध्ये जिद्द आहे. जिंकणं हे त्याच्या रक्तात आहे आणि तोच खेळाडू रणजित आपल्याला पाहायला मिळतो. दुसरे षटक गणेश गौरववाला. पाहूया गौरव कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावा कमी आहेत, ह्या रोकाच्या आहेत त्यासाठी, आणि हा मात्र फटका फसलेला आहे. रणजितची विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय. रणजित नावाचा एक ब्रँड, रणजित नावाचा एक फलंदाज. मेन विकेट सारमाल टीमची. रणजित बॅक टू द डगआउट. चला पुढचा फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये यायचंय. सारमाल संघ आपला फलंदाज लगेच मैदानामध्ये, आणि पुढील फलंदाज दिलीप. सलामीचे 2 फलंदाज बाद झाले. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी दिलीप येतो. लो स्कोरिंग मॅच आहे, 23 धावा करायचे. आणि या ठिकाणी पाहायला गेलं ना मित्रांनो, तर 1 वर लागलेला हा धक्का क्रमांक दुसरा. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. गौरवशाली गोलंदाजी करतोय. आल्याला पहिल्या चेंडूवर विकेट घेतो आणि नावातच गौरव आहे आणि गौरवासारखी गोलंदाजी करतोय. आदित्य यांचं हार्दिक स्वागत आहे. दिलीप पाहूया. पुढचा चेंडू दिलीप साठी. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने. या चेंडूवर खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बीट झालाय. चेंडू जातोय बाउंड्रीच्या
दिशेला 4 धावांसाठी चौकार. आकाश संते आणि आकाश कोरडे एवन जोडी वाफे गावाची त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम या दुपारच्या सत्रामध्ये हरिओम मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाश संते आणि आकाशजी कोरडे साहेब यांचं हार्दिक स्वागत असेल. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे गणेश चेंडू वाढवतोय. चेंडू फेकी करील तत्पुरता झाल्या गेल्या या 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसबली. धावसंख्या हे 7 तुम्हारी आहे हमारी, कारण की धावा 7 द्यावी लागेल 2 फलंदाजांना एकमेकांना, कारण की या 23 धावा जर करायचं असेल ना तर पार्टनरशिप महत्वाची आहे. पहिल्या मॅच मध्ये काय केलं हे महत्वाचं नव्हे, गोलंदाजी कशी केली हे महत्वाचं नव्हे, पण ह्या मॅच मध्ये आपल्याला फलंदाजी कशी करायची हे महत्वाचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. खेळाडूंना माहित आहे सेन्सिबल क्रिकेट खेळून सुद्धा आमचा संघ विजय होऊ शकतो आणि त्याच दुसरी कोणाने हे 2 फलंदाजी करतात. मनगडाच्या साहाय्याने चेंडू फक्त आपल्याला ग्लान्स करायचे, ढकलायचे, धावा घ्यायचे हे चालू आहे. वाफे संघ चला आपला स्क्वॉड घेऊन आपण लगेच यायचे या ठिकाणी, कारण की तुमचे पाठीराखे तुमचे स्पॉन्सर या ठिकाणी आकाश संते आणि आकाश कोरडे हे उपस्थित आहेत. पुढील चेंडू पाहूया विश्वासाचा, आणि हा चेंडू पुन्हा एकदा गौरवाचा चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने फटका सर्जवला. क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवेल, गॅदर करेल, पुन्हा फेकी होईल तत्पुरता या 2 धावा. 2 धावा किती महत्वाच्या आहेत सारमल संघाला माहित आहे, कारण की आमच्या संघाचा रणजित नावाचा फलंदाज तंबू मध्ये परतला. विशाल नावाचा फलंदाज तंबू मध्ये परतला. आता मला डाव सावारायचं आणि तो डाव सावारायचं काम हे 2 फलंदाज करीत आहेत. धावसंख्या 10 जी मात्र पाहायला मिळतं प्रगती पथावर. पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आकाशाला उडवलाय, पाहूया फटका फसलाय, खेळाडू आजलाय, जज करतोय आणि त्या ठिकाणी विकेट घेतोय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धनेश बाद झाला. पुढील फलंदाज मैदानामध्ये कोण येतो पाहायला मिळेल. समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे जिंकण्यासाठी 13 धावा. 12-13चं समीकरण आहे. म्हणजे आता ही मॅच आहे ना बरोबर चालू आहे. गोलंदाजाचा ज्या जबाबदारीवर ही मॅच जिंकून दाखवावी लागेल टीम चिंपाडा संघाला. पण या ठिकाणी सारवाल संघ सुद्धा एक नाबादलेला संघ. आदिवासी टेनिस क्रिकेट जगतामध्ये भरपूर सामने त्याने जिंकलेत, भरपूर सामने त्याने फटकावलेत, भरपूर पारितोषिकं त्यांच्या नावावर आहेत. पण आता नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो रोहित. रोहित पाहूया कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील. पण गोलंदाजीसाठी गोलंदाज तिसरं षटक निर्णायक षटक टाकण्यासाठी ज्याने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता तोच खेळाडू आयुष. 3 चेंडू 1 धाव रोखण्याचा विक्रम ज्या गोलंदाजाने केला तोच आयुष आता 12 चेंडू मध्ये 13 धावा डिफेन्स करण्यासाठी आला तिसरं षटक टाकण्यासाठी. ओहो सेन्सिबल क्रिकेट. हो हलकासा कट केला, खेळाडू दूर होता, चेंडू पर्यंत पोहोचता पोहोचता 1 धाव कंप्लीट केली जाते. ही मॅच आहे ना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. धाव संख्या आता पाहायला गेले प्रगती पथावर झाला 11. आता आरू सांगत असताना आम्हाला राहिल्या 11 चेंडू मध्ये करायचे 12 धावा. 11 चेंडू 12 धावांचं समीकरण असेल. पुढचा चेंडू पाहूया. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला होता स्लो वर्गतीचा चेंडू आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. अंगाला लागून चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता जिथे एकही नव्हती तिथे 2 मध्ये कन्वर्ट केला. मित्रांनो पाहायला गेलं कालचा दिवस होता ना, बाबणे संघाचा एक खेळाडू होता त्याने सर्कल मध्ये 4 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि त्या 4 धावा किती महत्वाच्या होत्या. उंबरमाली संघासाठी बॅकफूट वर गेला उंबरमाली संघ आणि त्या 4 धावा क्वालिफाय करून दिली टीम बाबणे संघाला. म्हणजे एक धाव किती महत्वाची आहे. जेवत असताना ताटामधला अन्नाचा 1 कण आणि क्रिकेट मधली 1 रन भरपूर महत्वाचे आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केला. मनगडाच्या साहाय्याने चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी.
धावसंख्या प्रगतीपथावर पाहिल्या 14. लो स्कोरिंग मॅच आहे. आम्हाला मात्र या ठिकाणी जखडून ठेवायचे गोलंदाजांनी फलंदाजांना, पण फलंदाज तेवढं ताकदीचे आहेत. फटका एकेरी दुहेरी धावांवर लक्ष देतात आणि विजयापर्यंत नेतात. चेंडू टाकायचे दिवस षटकातील अजूनही 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये करायचे धावा 9 चेंडू 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला टीम मीटिंग करू नका, विचार करू नका, मॅच खेळा, मॅच जिंका आणि पुढच्या राऊंड मध्ये जा. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने चेंडूला लेग साईडच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. एक कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा पूर्ण. पाहायला गेला तर अक्षय बांगारे सरांनी यांना फलंदाजीसाठी पाठवलाय. यांना कसोटी खेळायला सांगितली असेल, कारण की धावा कमी आहेत. एकेरी दुहेरी धावा केल्या तरी संघ विजय होऊ शकतो, पण ह्या ठिकाणी चिंपाडा संघाला ते समजत नाहीये. चिंपाडा संघाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, पण फिल्डरांची क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळत नाहीये. पुढचा चेंडू बघूया. 8 चेंडू आणि या ठिकाणी 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, ऑफ साईडचा क्षेत्र निवडला. एक धाव कंप्लीट, दुसरी होणार की नाही आणि या ठिकाणी दुसरी धाव घेताना आता थ्रो कंप्लीट फेकला जागेवर आणि रनआउटची विकेट पाहायला मिळते. 17 होत्या, 16 होत्या, 17. एक धाव कंप्लीट झाली, 17 धावा झाल्या. चला पुढील फलंदाज आपण मैदानामध्ये यायचं. दिलीप बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी डावखोरा हाताचा फलंदाज जखमी वाघ मैदानामध्ये. दर्शन सात चेंडू 6 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू बघूया. फुलटच चेंडू होता, फटका सुरेख आहे. चपराक शॉट पाहायला भेटतो. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल 18 धावा. आता उर्वरित 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा. या ठिकाणी जिंकण्यासाठी पाहायला मिळेल सारमाल टीमला 6 चेंडू 5 ची गरज आहे. चला चिंपाडा संघ लो स्कोरिंग मॅच हाय स्कोरिंग पर्यंत आणले. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच रंगवले आणि विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि गोलंदाज लगेच आणायचं. खूपच टाइम झालाय मॅचला. अभि सावंत सर, विनंती असेल तुम्हाला सुद्धा का लवकरात लवकर मॅच चालू करायचं. चिंपाडा संघ चला गोलंदाज लगेच आणायचं. सहा चेंडू 5 धावा. डिफेन्स करण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाजाला तेजस पाहूया विक्रम करेल की काय. आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहत आहोत सारमाल संघाचा दर्शन. पहिला चेंडू बघूया. पहिला चेंडू या ठिकाणी फटका फसला होता, पण खेळाडू थोडा दूर होता चेंडू पासून. प्रयत्न त्याने केलं पण एक धाव कंप्लीट केलं. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. यालाच क्रिकेट म्हणतात. क्रिकेट नॉट चॅलेंजेस गेम. सांगू शकत नाही. मगाची मॅच पाहिली असेल मित्रांनो, 3 चेंडू 1 धाव काढून नव्हती दिली, पण आता या ठिकाणी 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. 5 चेंडू 4 धावा. रोखेल की सारमाल संघ ठोकेल पाहूया. 4 चेंडू 5 बॉल 4 धावांची गरज आहे.
हा चेंडूला जबाब, निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. जेवढे दाट चेंडू येतील तेवढा मात्र जल्लोष असेल टीम चिंपाडा संघाचा. जेवढ्या धाबा येतील तेवढा मात्र जल्लोष असेल टीम सारमाल संघाचा. मॅच या ठिकाणी हाय व्होल्टेज झालेली आहे. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये. आता चेंडू टाकायचे 4 चेंडू आणि धाबा करायचे 4 धाबा. जब तक जीतेगे नहीं तब तक छोडेगे नहीं. पाहूया दोन्ही संघांच्या माध्यमातून. आणि हा चेंडू वाईट पाहायला भेटतो. खराब चेंडू. एक चेंडू दाड आल्यानंतर त्यानंतर हा चेंडू खराब कुठेतरी मागला ठरेल हा चेंडू पाहायला मिळेल. आता 3 धावांची गरज आहे. उर्वरित 4 चेंडू मध्ये 3 धावा होतील की नाही पाहूया मैदानामध्ये. ते तुम्हाला प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल या धर्मवीर चषक मध्ये, या कडक उन्हामध्ये, या 25व्या रौप्य महोत्सव मध्ये. पुढचा चेंडू. हा चेंडू स्टेट ड्राईव्ह फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. बाउंड्री लगेच चेंडू अडवतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला. चेंडू फेकी झाले. 1 2 3 जण आले बॅकअपला आणि एकच धाव. धाव संख्या 21. आता 2 धावांची गरज आहे. उर्वरित 3 चेंडू 2 धावा. पहिली मॅच ज्यावेळेस चिंपाडा संघ जिंकला 3 चेंडू 1 धाव डिफेन्स केली होती. आता 3 चेंडू 2 धावा डिफेन्स करायचे. प्रेक्षक राजा म्हणत असेल लो स्कोर मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत आलेले आहे. पुढचा चेंडू डावकराच्या फलंदाजासाठी. ओहो हा चेंडू लाजवाब चेंडू पाहायला भेटतोय. निर्णय चेंडू आला आणि आता मॅच रंगतदार झाले. 2 चेंडू 2 धावांची गरज. डावकराचा गोलंदाज आणि डावकराचा फलंदाज. पाहूया कॉम्बिनेशन कोणाचं भारी ठरेल. टीम चिंपाडा संघाचं का टीम सारमाल संघाची. मॅच खूपच सुरेख रंगली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. चेंडू आतमध्ये वळण करतोय आणि फलंदाज ऑफ साईडला मारायच्या नादामध्ये वारंवार चेंडू दाट होतोय. काय करतोय हा फलंदाज. फटका मारायचा कुठे तेच मात्र त्याला समजत नाही. फटका मारायला जातो ऑफ साईडला पण या ठिकाणी तो मात्र हुकला म्हणजेच मुकला. आता समीकरण असेल 1 चेंडू 2 धावांची गरज. मॅच होती काय, मॅच झाली काय आणि मॅच पाहायला भेटते काय. सर्व मॅचेस अशाच पाहायला भेटतात दुपारच्या सत्रामध्ये. कारण की मित्रांनो सकाळी आपण येतो त्यावेळी छोटे छोटे युद्ध चालू असतात. आता मोठ्या युद्धांना सुरुवात झाली. 1 बॉल 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. पाहूया हा चेंडू स्टेट ड्राईव्ह फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जातोय. हा चेंडू येतोय नशिबाचा चौकार. देवतारी त्याला कोण मारी तर हा सारवाल संघाचा फलंदाज मारी. मॅच पहा मित्रांनो चुकी झाली कुठे. हा क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत असता चेंडू अडवला असता. 1 धाव कंप्लीट झाली असती. दुसरी धावेला चेंडू मात्र गॅदर करून रनआउटची विकेट गेली असती. जर तर महत्व नाही मॅच झाली कोणाची, मॅच जिंकली कोणी ही महत्वाची आहे. मॅच जिंकली टीम सारमाल संघाने आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल ज्या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये सारमाल संघाच्या गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 1 धाव देऊन 1 विकेट घेतली असा खेळाडू ठरतोय. धनेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला धनेश आपण मुख्य मंचावर यायचे आणि धनेश याला दिली जाईल मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला धनेश आपण सर्वप्रथम यायचे. मित्रांनो जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी चिंपाडा संघाचं. कारण की या लो स्कोरिंग मॅचला शेवटच्या चेंडू पर्यंत नेले म्हणजे आम्ही सुद्धा एक लढणारे योद्धा आहोत. लढलो पण असा लढलो धर्मवीर चषकामध्ये. घाम फोडला असा लढलो आम्ही या ठिकाणी युद्धासारखा लढलो. चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण लगेच जायचंय. मॅन ऑफ द मॅच सारमाल संघाचा खेळाडू मॅन ऑफ द मॅच. चला लगेच जायचं आपण. धनेश चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे. आपण वारंवार तुम्हाला मी कॉल करतो का यायचं तरी येत नाही. तुझं नाव तुलाच माहित नाही का. मुख्य मंचावर विनंती असेल